प्रिय आज की रोटी की हर सदस्य व्यक्ति गेले येशू ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आजची दिनांक 29 डिसेंबर 2024 रविवार। तुमच्या मार्गाचा विचार करा, म्हणून आता सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, तुमच्या मार्गाचा विचार करा। आगाय 1 अध्याय 5 वचन। आम्ही वर्षाच्या शेवटी आलो आहोत। यंदाची वर्ष संपायला अजून दोनच दिवस उरले आहेत। स्वतःचे परीक्षण करण्याची काय दुरुस्त करणे आवश्यक आहे, ते दुरुस्त करण्याची आणि नवीन संकल्प करण्याची हा उत्तम काल आहे। परमेश्वर इस्रायल लोकांना म्हणाला, मी तुम्हाला इजिप्तमधून कसे सोडवले ते लक्षात ठेवा आणि मी तुम्हाला ज्या मार्गाने नेले ते विसरू नका। त्याच रीतीने त्यांची शिष्यांना तो म्हणाला, माझ्या मृत्यूचे स्मारक म्हणून पवित्र सहभागिता बाळगण्याचे लक्षात ठेवा। माझे शरीर जे तुझ्यासाठी दिले आहे आणि माझे रक्त जे तुझ्यासाठी सांडले आहे। डेव्हिड त्यांची आत्म्याशी बोलला आणि म्हणाला, हे माझ्या आत्मा परमेश्वराची जय जयकार कर आणि त्यांचे सर्व फायदे विसरू नकोस। स्तोत्र 133 अध्याय 2 वचन। म्हणून वर्षाच्या शेवटी परमेश्वराने आपल्यासाठी केलेल्या सर्व चांगल्या गोष्टी आणि त्यांची सर्व आशीर्वादाची स्मरण करणे आपल्यासाठी योग्य आहे। आपण जगाचा अंत आणि आपल्या प्रभूच्या पुनरागमनाबद्दल देखील विचार केला पाहिजे। तुम्ही तुमच्या ख्रिश्चन शर्यतीत बरोबर धावत आहात की नाही याची तुम्हाला खात्री करावी लागेल। शर्यतीच्या शेवटी धार्मिकतेचा मुकुट मिळविण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे धावत आहात की नाही। तुमच्या जीवनात परमेश्वराला अपेक्षित असलेली पवित्रता, धार्मिकता आणि प्रार्थनाशीलतेची पातळी आहे का? बालाम नावाचा एक विदेशी संदेष्टा म्हणाला, मला नीतिमानाचे मरण येऊ दे आणि माझा शेवट त्यांच्यासारख्या होऊ दे। हन्ना 23 अध्याय 10 वचन। ही त्यांची इच्छा असली तरी तो सरळ नव्हता आणि त्यांचे जीवन सुखकारक नव्हते। देवाची दृष्टीने तो त्यांचे लोभाने आंधळा झाला होता। त्यांनी मोवाबी राजाला इस्रायलींना वासना पाळण्याचे रहस्य सांगितले, त्यामुळे त्यांची शेवट विजयी किंवा गौरवशाली नव्हता। तो त्यांच्या शत्रूच्या तलवारीला पडला आणि मेला। देवाची मुले धार्मिक जीवन जगतील तरच त्याने धार्मिक मृत्यू मिळेल। तुमचे जीवन नीतिमान प्रभू येशू ख्रिस्तासारखे आहे का ते तपासा। पवित्र शास्त्र म्हणते, वर्षाची सुरुवातीपासून ते वर्षाची अगदी शेवटपर्यंत तुमचा देव परमेश्वर यांची नजर नेहमी त्यावर असते। अनुवाद 11 अध्याय 12 वचन। परमेश्वराची नजर सदैव तुझ्यावर असते, तो नेहमी तुमची काळजी करतो हे तुम्ही लक्षात ठेवावे। बलदादाने त्यांची मित्र दरम्याबियाने योबकडे पाहिले आणि म्हणाला, तुझी सुरुवात जरी लहान असली तरी तुझा शेवट खूप वाढेल। नोकरी 8 अध्याय 7 वचन। देवाची मुलांनो, वर्षाचे शेवट सुरुवातीपेक्षा अधिक गौरवशाली असावा, कारण निश्चित एक भविष्य आहे आणि तुमची आशा दोंडली जाणार नाही। नीतिसूत्र 23 अध्याय 18 वचन। पुढील चिंतनासाठी श्लोक, परंतु जो शेवटपर्यंत टिकेल त्याचे तारण होईल आणि राज्याची ही सुरुवात सर्व राष्ट्रांनी साक्षी म्हणून जगभर गाजविली जाईल आणि मग शेवट येईल। मॅथ्यू 24 अध्याय 13 वचन 14 वचन। दिवसासाठी बायबल वाचन, सकाळी जगेरिया 9 अध्याय से 12 अध्याय, संध्याकाळी प्रकटीकरण 20 अध्याय। धन्यवाद।